देवराज प्रीमियर लीगचा दिमागदार शुभारंभ। नमस्कार, मी अमिता गावंडे। कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे। त्र्यंबकेश्वरमधील क्रिकेट रसिकांची आणि खेळाडूंची अत्यंत लाडकी स्पर्धा असलेल्या देवराज प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा आज रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामणदादा खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे आणि उपनगराध्यक्ष सौ मंजू वारुणसे उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन आणि श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनानंतर मैदानात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। आमदार हिरामणदादा खोसकर यांनी फलंदाजीचा आनंद लुटला, तर नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी गोलंदाजी केली। राजकीय मैदानात सक्रिय असलेले हे दिग्गज आज क्रिकेटच्या खेळपट्टीवर खेळाडूंच्या उत्साहात सहभागी झालेले दिसले। त्यानंतर पार पडलेल्या पहिल्या सामन्यासाठी नगराध्यक्षांनी स्वतः नाणेफेक करून सामन्याची सुरुवात केली। या सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी मोठी उपस्थिती लावली होती। यामध्ये नगरसेविका सौ पूजा खाटीकडे, विष्णू दोबाडे, सौ संध्या देवरे, अमोल कडलग, ललिता झोले, रंगनाथ जाधव, सौ पल्लवी शिरसाट, सौ लीला कोरडे, प्रशांत गायधनी, कुणाल उगले, सौ रत्नप्रभा कदम, सूरज पाटील, अक्षय भांगरे, सौ जयश्री उजे यांच्यासह माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, युवराज कोठुळे, प्रवीण शिरसाट, डॉक्टर पंकज बोरसे, बहिरू मुळाने, नवनाथ कोठुळे, समाधान बोडके, संजय मेढे, विलास मामा देवरे, समीर पाटणकर, विलास आचारी, राहुल धात्रक, सागर उजे, नामदेव कोरडे, निलेश भालेराव, सुनील पोरसे, विजू पुराणिक या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे आणि आमदार हिरामण खोसकर यांनी स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या अशा स्पर्धांचे कौतुक केले। तसेच लवकरच त्र्यंबकेश्वरमध्ये खेळाडूंसाठी हक्काचे मैदान उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे आश्वासनही यावेळी देण्यात आले। देवराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरमधील क्रिकेट कौशल्याला मोठी संधी मिळणार असून पुढील काही दिवस शहरात क्रिकेटचा मोठा उत्सव पाहायला मिळणार आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर।